जा रे स्क्रिप्ट हिरोईनला देऊन ये. येते बाबा आला का पहारे. जा लवकर क्विक. आणि हॅलो 2 चहा सांग पटकन क्विक. जा लवकर. आणि माझ्यासाठी कॉफी. चल माजूस हे घ्या. माई ज्यूस. अरे काय आता अंगावर येतो का. माई कधीचा ज्यूस आहे. 1 तासापूर्वीचाच आहे. 1 तासापूर्वीचा. तुम्हाला माहिती आहे ना मला फ्रेश लागतं. फेकून द्या. कसली नाटकी करताय. छत्री. आता हा शॉट आपण घेऊयात. चालेल. पुढचा आहे. सर 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 सेल्फी. सर स्माइल. सर स्माइल. सर 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 एक फोटो. सर सर ऑटोग्राफ. माझ्या पे कोणते घ्या. सर अहो तुमचा पाहिजे. माझं पाहिजे का. हा थँक्यू सर. चांगला आहे भारी ना. चला. अरे छत्री माझ्यासाठी आहे का तुमच्यासाठी आहे. चल. नमस्कार काय बाबा. लागू सरजी. मेकअप हिरो कोण आहे. तुम्ही. मग पहिला मेकअप माझा करायचा. सॉरी सर. काय सॉरी करा. इथे या. व्यवस्थित करायचा. एक मिनिट. काय आमच्यासाठी काय असेल तर. आई बाउन्सर कुठे. त्यांच्या घरी कार्यक्रम आहे उद्या. फ्रेंड आहे. होय काय. बर बर. एक काम करा. आधी ह्यांना हाकला आणि नंतर त्यांना हाकला. बर बर. चाल निघा. चला चला निघा ना. अरे कसला भाऊ खातोय. जा चला. चला लवकर मला वेळ नसतोय. असं कुठं असतं. एक मिनिट. ए इकडे रे. वळखलं. लांब जाऊन थांबायचं. अजिबात जवळ यायचं नाही. चाल निघा. निघा ना. जायला कसलं भाऊ खातोय. चल मग बघू त्याला. तुम्ही हा चालू करा. इथं माई हा लक्ष द्या जरा. हो आहे ना. हा थोडस इथं. इकडे काय लाका लय भाऊ खातोय. बघ की तर कसली नाटकं करतोय. त्याला संधी भेटली म्हणून. आपल्याला भेटली असता आपण बी हिरो झालो असतो. मग काय. हे स्क्रिप्ट घे बाबांना दे. त्याचं काय की काय. अरे पाठ आहे माझं. घेऊन जा. तुम्ही थांबू नका सारखं चला. बाबा उद्या एक मुंबईला मीटिंग आहे आपल्याला. माई तर माई जावं ते लागेल. मला सांगू नका प्लीज. ते तुम्ही ऍडजस्ट करा प्लीज. बर. दादा रिफ्लेक्टर थोडा आगे लो. सर शॉट रेडी आहे. रेडी आहे शॉट. बाबा चलो sir. शॉट रेडी आहे. येस सर. आर्टिस्ट रेडी. येस सर. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. हो आहे मी स्ट्रगलर. नाही जमत मला अभिनय. नाही रमलो मी अभिनयाच्या नवरसात. पण माझ्या दिग्दर्शकांना कधी घेतलं का मला समजून. सरकारी नोकरी लागण्याची स्वप्न बघणाऱ्या माझ्या आई वडिलांनी कधी घेतलं होतं का मला समजून. यांच्या या अपेक्षेच्या ओझ्याखाली ना मी दबलो होतो. आणि लोक मला हिनवायचे की तुला अभिनयाचा तर येतो का म्हणून. आणि मी जात होतो निराशेच्या गर्दीत. यांचे हे शब्द ना कोणातून डोक्यात जायचे माझ्या. या समाजातील लोकांनी तुला काहीच येत हा दिलेला शेर ऐकून ना असं वाटायचं की जगण्याचा अधिकारच काढून घेतात की काय. अरे पण तुम्ही जर जगण्याचा अधिकारच काढून घेतला तर मी जगायचं तरी कसं. सांगा ना सांगा. कदाचित लागलो असतो मी वाईट मार्ग. पण आईने सांगितलं होतं बाळा काहीही झालं ना तरी आपले संस्कार विसरायचे नाही. आहे मी ढकाला. नाही जमत मला अभिनय म्हणून काय हे क्षेत्र सोडून देऊ मी. माझ्या जागेवर जर दुसरं कोणी असतं ना तर आतापर्यंत संपवलं असतं स्वतःला. नाहीतर कर्तव्यपोटी कुठेतरी वॉचमॅनची नोकरी केली असती.
पण माझा माझ्यावरती विश्वास होता म्हणून सावरलं मी स्वतःला. मान्य अभिनय क्षेत्राला मी जरा जास्तच वेळ देतोय, पण घरची कर्तव्य पण निभावतोय ना. अभिनयातले नवरच जरी समजले नसले ना तरी जगण्यातला रस कळला होता मला. आणि तुमच्या त्या एका रात्री स्टार होण्याच्या गोष्टीत कधी गुंतलोच नाही मी, कारण ना मला एक उत्कृष्ट नट व्हायचं आणि तुमचे ते कोणतेही फॉर्म्युले वापरून रोल मिळवण्याच्या फंड्यात कधी गुंतलोच नाही. मला आवडलंच नाही ते, कारण मला माहिती आहे की सातत्य आणि परिश्रम करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते ना त्याला रोल मिळवण्यासाठी कोणत्याच फॉर्म्युल्याची गरज पडत नाही. आणि यशाची सारी गणितं सोडवता कधी यशस्वी झालो ना समजलंच नाही. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, तसा माझ्या पाठीमागे माझ्या आईचा हात होता. माझी आई मला म्हणायची, इजा आयुष्यात पैसा प्रसिद्धी कमवण्यापेक्षा ना माणसं कमव. आज सब कुछ है मेरे पास, मगर माँ नहीं. माँ 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 लागतंय की का मारते? काय झालं तुला? मुर्द्या जित्यापणी माझ्या फोटो पुढे रडतोस होय. अगं आय रडायची प्रॅक्टिस करत होतो मी. काय तू पण जगातली पहिलीच बाई असेल मी जी मेल्यावर तिचा लेख कसा रडतो ती बघाय गावलं मला, है का नाही? मग अगं आय सिनेमात काम करायचं म्हणलं ना सगळं करावं लागतं मला. अरे तुझ्या या सिनेमाच्या नादापायी घरात ना राशन आहे ना मंडई आहे. थांब एक काम करते, आज तुला ना नाश्त्याला दिवार खायला देते आणि चटणी म्हणून त्याच्या तोंडी लावायला डॉन देते. बघ पोट भरतय का? काय अगं आय तू पण चेष्टा करते. सारा गाव मुझे हे नव्हता था, लेकिन आता तू पण. अरे लेकरा तू इतक्या दिवस पळतोय, मी काय म्हणली? पण आता माझं डोळं पांढरं होण्याच्या आत तुझं काहीतरी नीटनीटकं होऊ दे बाबा. सोडतो नाद. आई असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे हे घ्या राशन आणायला जा, लाईन लागन. लाईन? कस लाईन? हाय सलामा तुम्हें पता है ना मैं चहा खड़ा होतो लाईन वहां से शुरू होती है. आईला म्हातारी बिघडली काय? हे साला. यार बापू काय चाललंय तुझं? ओट आवरून घे, साहेबांनी तुला कामावर बोलवलंय. होय सर बापू, अपन काम करने के लिए पैदा नहीं हुआ, अपन सिर्फ स्टार बनने के लिए पैदा हुआ. मग माझ्या घरात राहायचं नाही. ओठ चल निघ बाहेर. काय बापू काय तुझ्या घरात? पैसा है, पानी है, बंगला है, गाड़ी है, नौकरी है, चाकर है, क्या है तुम्हारे पास? हाँ हाँ बापू थोडा येळ दे रे. चुटकी सरशी सगळी स्वप्न पूर्ण करतो ना. ते राहू द्या, आधी तुकड्या पाण्याचा बघा, तुकड्या पाण्याचा. फिर वही टुकड़ा पानी, टुकड़ा पानी, टुकड़ा पानी. क्या रखा है टुकड़ा पानी में? बापू तुझ्यासाठी ना अख्खी दारूची टाकीच उभा करतो. डायरेक्ट नळाला पाण्याऐवजी दारूच. डायरेक्ट तोंड लावून दारू प्यायची किती बी. इजा माझं डोकं खाऊ नको. चल उठ आवर आणि जा साहेबाकड. आणि जर का आज काही नाटकं केली माझ्या घरात यायचं नाही सांगून ठेवतोय. फिर वही बात, फिर वही बात. ए जा ए जा काय आज बारामतीचं ऑडिशन आहे, आमरा यायला लागलाय. हा चल उठ लवकर आवर. काय बोलतोय? हा और मेरे अंगने में तुम्हारा ही काम है. मेरे अंगने में 2 मिनिट थांबो मी लगेच आलू रे. अब
मुझे किसी की जरूरत नहीं है बापू आशीर्वाद दो अरे काय तुझं पाय चलो और ये हथरू उचल के रखना चलो और मेरे अगने में तुम्हारा ही काम है लारी रूरी लारी रूरी री लारी रू बाबूशान, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए। ए आवराला काय कशी झाली रे दाढी? भारी झाली. तू तुम्ही चकाचक ऑडिशनच्या आधी सिलेक्ट होणार आहे. अरे मी ऑडिशनची तयारी केली. मी म्हणून दाखवू का रे? दाखव चल. नमस्कार सर, माझे नाव रमेश टोनगे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9673564248. ॲक्ट. जेव्हा आपल्याला वाटतं ना चांगलं घडत असताना आपल्यावर कोणतरी असावं आणि नेमकं त्याच वेळेला काय काय म्हणजे हा अरे काय चलो तरी- नेक्स्ट काय मी आता नमस्कार, माझं नाव अमर दनके. माझा मोबाईल नंबर 9657678688. आणि मी तुम्हाला आता दादा कोडकेचा ऍक्ट करून दाखवणार आहे. चमाईला कालपासून ऑडिशनची तयारी करतोय पण काय होई नाहीच. कसं काय करावं काय कळलं नाही. ही दादा कोणते होतं? हा चलो नेक्स्ट. पुढच्या वेळेस ना तयारी करून ये स्वतःच करायचं काय. अरे सगळ्यालाच असं म्हणतोय. तू करून दाखव बरं. मी करू चॅलेंज चालतंय की. माझा मोबाईल नंबर आहे 9561537479. दूर व्हा सर्व निरर्थक आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे नटसम्राट विजय दिलनाथ चौहान. आमरा काय झालं रे ह्याला? काय झालं म्हणजे? अरे नट म्हणून तर तुम्ही पिकाऱ्या आहातच पण माणूस म्हणून महान नीच नालायक आहात. आपल्याला नाही नटसम्राटचा डायलॉग म्हणता येते. एक नंबर ऑडिशन भावा, तू सिलेक्टच होणार. सिलेक्ट ना? हा, हा. हे चला मग आता जाऊ. हे तू गाडी आण आणि तू पेट्रोल टाक. आपण मस्त पैकी कोण ठिकाणी जाऊ. हा हे चल आवरा हे आवरा. उशीर होईल. चल सिलेक्ट ना? सिलेक्ट आहे ना? चला बाबा. ए उशीर होईल बरं. ए शेवाळ हाय. बेकार. ठीक आहे लाव. ए रमेश चल. आमरे वाट बघत असेल. चल झालं. बरं तू उशीर होईल. कसा दिसतोय रे मी? चल का चल. यारला कधी यायचा तो किती वेळ झाला का? अरे त्याला कधीच बोलायला होता, अजून आलाच नाही. आपण काय एवढा उशीर ते? असतोय का? तिथे कधी जायचं? तिथे एवढी गर्दी असते का? जायचंय का नाही लागा? काय मला कळतच नाही बाबा. कधी यायचं का? गाडी रे अरे नाही दिली डांगऱ्यांनी. म्हणला म्हातारीला घेऊन दवाखान्यात जायचंय. कायला काय नेहमीच असतं. आता 2:30 वाजल्या. दुपारच्याला सांगता नसतं तिथं. याला संटमटम घेऊन बारामतीला. लका आता जर ते ऑडिशन नाही गावलं ना लय बेकार होईल. असलोय कुठं असतं लका. आता बघा एखादी गाडीला का हात करा. असलोय कुठं. हो सरपंच. अरे कोण सरपंच? आप्पा तुम्हीच. आप्पा ह्या वर्षी ना तुम्हीच सरपंच झाला पाहिजे. तुमच्यासारखे कार्यकर्ते असल्यावर सरपंच मीच होणार. बोला, कार्यकर्त्यांसाठी काय सेवा? काय नाही म्हणजे असं आमचं काही एवढं म्हणजे जास्त मोठं काम नाही. गाडी पाहिजे होती आपलं. आर दिली गाडी. टाकी फुले घेऊन जा, नीट जा. आता मळ्यात जातो मी. आजचा दिवस मोकळाच आहे. बर
मळ्यात जातो दारी धरतो अर्ध्या एकराला पाणी पाजतो निवांत जा घेऊन थांब रे तुला मी काय म्हणतो तू एवढ्या गावात सरपंच क्वालिटीचा माणूस कोण फक्त आप्पा तू म्हणा ना थँक्यू बरं का थँक्यू आप्पा बस लवकर सरपंच कोण होणार आप्पाच होणार. सरपंच कोण होणार आप्पाच होणार. गाडी भेटली आप्पाची. सरपंच कोण होणार आप्पाच होणार. सरपंच कोण होणार आप्पाच होणार. नाही पोचू नाही काय अडचण मी सांगतो त्यांना ए उतर 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 की लवकर हा ए तिकडे कुठं चाललाय टेबल कुठं नाही इथं बारामतीला लायसन दाखव नाही जायचं. कागदपत्र असतात ना मग नाही ते पण नाही गाडी चोरीची आहे का रे नाही नाही चोरीची नाही ती आमच्या 22 सरपंचाची गाडी आहे शपथ सांगतो ए कुठला सरपंच लावकी फक्त सरपंचाला लय सरपंचाचा वशील आहे आपल्या ए तू कोण आवाज कोण कोणाला आवाज नाही. हे कोण गाडी घे चौकीला चल हो साहेब चौकीला घे गाडी 2 मिनिटं 2च मिनिटं हा हम 3 कार्ड नाही सापडले वाटलं साहेब सोड आल्यावर बोलतो ठेव काम करा. तुम्ही फक्त मला सपोर्ट करा हां आता ऑडिशन आपल्याला हिथंच द्यावी लागेल हां चला साहेब तुमच्या पाया पडतो राव तुमच्या पाया पडतो सोडा एवढ्याच बार परत नाही असं करणार साहेब तुमच्या पाया पडतो राव लय महत्वाचं काम आहे आमचं ए कसलं काम आहे उठ उठ अहो साहेब खरंच पाया पडतो राव सोडा राव मला एवढ्या बार सोडा उठे पाया पडतो हो का? उठा उठा उठ काय काम आहे रे अहो सर लय लय महत्वाचं काम आहे तुमच्या पाया पडतो राव पण सोडा अहो ऑडिशनला चाललोय आम्ही कसलं ऑडिशन पिक्चरचं ऑडिशन आहे यायला पिक्चर मध्ये काम करताय तुम्ही म्हणजे अजून भेटलं नाही पण प्रयत्न चालू आहे काय स्ट्रगलर दिसताय हो. बरं जावा जावा आणि ऐका पुढे चौकी लागली ना तिथं माझं नाव सांगू नका टेबल सोडलं म्हणून नाही नाही हा? नाही सांगत तुमचं नावच माहित नाही आम्हाला साहेब म्हणजे नाही जा, सांगतच नाही जावा जावा थँक्यू जा रे. सर चल बस बस का गाडी बघ मी त्या ठिकाणी पोहोचणार होतो राहायचं. हां पुढे आता कशी काम बोलतोय थँक्यू साहेब थँक्यू व्हेरी मच हो ताई इथं ऑडिशन कुठं चाललं तू संपली ऑडिशन संपलं सगळं तुम्ही तर रडताय रडायला तर आम्हाला पाहिजे एवढी उठाठी करून अजून ऑडिशन गावलं नाही नाही हो माझं सिलेक्शन झालं ऑडिशन मध्ये पण शेवटच्या क्षणी एक मुलगी आली बोल्ड सरांनी तिलाच फायनल केलं नाहीतर तिच्या आधी मीच फायनल होते माझ्या तोंडातला घास नेला हो तिने अहो जाऊ द्या तो रोल तुमच्यासाठी नव्हताच म्हणायचा चला आपण चहा घेऊ हाय का नाही इजा हो चला चला चहा घेऊ चला 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 कशाला रडताय रडून काय रोल भेटणार आहे बे. तुझ्याकडं आपलं ठरलं होतं की तू चहा पाण्याचं बघायचं म्हणून माझ्याकडे 20 रुपये आहेत मात्र वाटतंय तुझ्यामुळे आता भविष्यात धोका लागते तू चल मी करतो काय करायचं ती चल ए तू कशाला येतोय तू गाडी द्या तू तू गाडी लॉक केली की होय बरं चल चला 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 जाऊ आपण तुम्हाला हॉटेल माहिती आहे का कुठं आहे ती इथं आहे पुढे तुम्हाला माहिती आहे ना मॅडम तुम्ही अजून रडताय का जाऊ द्या मॅडम नका रडू जो तकदीर में नहीं होता वो नहीं मिळता दादा तसं कुठून आलाय तुम्ही तिघं इथं जारगडवाडी तिघं पण हो आम्ही एकाच ठिकाणी राहतो जवळच राहतो आम्ही तिकडे तसं तुम्हाला फक्त 10च मिनिटं लेट झालं अहो ते
सोडतच नव्हते, जीवन जा म्हणत होते. त्याच्यामुळं ते एवढंच दिलं नाही. हा म्हणजे आमच्या ओळखीचं होतं ना. कोणते साहेब? ती आहेत आमच्या ओळखीचं, जाऊ देत नव्हतं. आम्ही म्हणलं आम्हाला जाऊ द्या, आम्हाला लय महत्वाचं काम आहे, पण सोडलंच नाही. घ्या चहा त्याच्यामुळे घ्या. उशीर झाला. भारी वाटलं तुम्हाला तिघांना भेटून. वैसे आप किती दिवसापासून ह्या क्षेत्रात आहे? तसं 2-3 वर्ष झालं माझं स्ट्रगल चालू आहे. 1-2 सिनेमेत छोटे छोटे रोल पण केलेत, पण ते काय अजून रिलीजच झालेले नाहीत. प्रयत्न चालू आहेत. मला विश्वास आहे मी एक ना एक दिवस नक्कीच मोठी होऊन दाखवणार. होणार होणार नक्की होणार. असला कॉन्फिडन्स राहतो तुम्हाला. आवडला आपल्याला कॉन्फिडन्स. आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या बरोबर. थँक्यू. तुम्ही काय केले या अगोदर? आम्ही पहिलीच वेळ होती, पण डायरेक्टरचा बॅड लक. आमच्यासारख्या 3 हिरोनला मुकला ना त्यो, नाही तर सैराटची पुनरावृत्ती फिक्सच. चला मी येते आता. माझा नंबर घ्या तुम्ही. पुन्हा कधी ऑडिशन असेल ना मी तुम्हाला कळवेन. हो. ए नंबर सांगा नंबर. द्या इकडे एक मिनिट. धरा. भक्ती म्हणून सेव्ह केलेला आहे. कॉन्टॅक्ट करेन मी. हो चला मॅम. बाय बाय. मॅडम मी तर अख्खा चहा बी नाही प्याला राव. प्यायचं तुला काय हावरा पण ह्याचा. आलोय कशासाठी काय कशासाठी उरक लवकर चल. 20 रुपये होतं एक तर. चला चल के सगळं पैसे दिले ना. हा एवढं दिल तर तू मला. अरे काय बापू काय चाललंय? काय नाही निवांत बसलोय बघ. अरे कुठं गेला तुझा पोरगा? अरे माझा पोरगा शूटिंगला गेलाय. शूटिंगला. शूटिंगला? अरे काय बोलतोय याला का? बाप हिचं पिऊन पडतोय आणि पोराला लावलोय बेकारनात तिकडे शूटिंगचा. ए, माझा पोरगा मोठा हिरो हिरो. अरे त्याला का असलं नाच सोडून? हा ही आपली कामं नवाला का? चल चल. तुला लागलं प्यायचं व्यसन, पोराला लावलंय दुसरं व्यसन शूटिंगचं. चल तू निघ. द्याला का असला बेकारनात सोडून द्या. सुधरा सुधरा जरा सुधरा. हे काय सरपंच बसले. बर तू का काय? यायला गाडी हित ना तिथून चांगली आली आणि सरपंचा पुढे पडती. तिथंच बसलं. काय का आताशी आलाय होय? का उशीर झाला का? मग काय तर. होय सॉरी बरं का सरपंच. सरपंच झालं का अर्धा एकराला पाणी राहिलंय देऊन? अजून भिजवायचं. भिजवून आलो की. अहो सरपंच सकाळ सकाळ नाट लागल्यामुळे काम पण नाही झाली. ए ती कशाला सांगतो त्यांना? काही नाही आपलं असंच. मी आहे ना. माझे तुम्ही कार्यकर्ते टाकी फुले. गाडी लागली ना तर गाडी घेऊन जा. नीट जा नीट माघारी घेऊन येत जा. बरोबर. ओके चालतंय चला. अरे सरपंच कोण होणार? आप्पाच होणार. अरे सरपंच कोण होणार? आप्पाच होणार. सरपंच कोण होणार? आप्पाच होणार. अरे सरपंच कोण होणार? आप्पाच होणार. गाबड्याला सकाळी लय बोललो. कुठं गेला असं काय माहित. अजून कसं येईना. काय खाल्लं पिल्लंय का नाही काय माहित. ए इजा अरे कुठे गेलता? कुठे जाणार आहे? सकाळी सकाळी नाट लावला माझं एक पण काम झालं नाही. अरे म्हणून म्हणतोय बाळा ही नाच सोडून दे. कामाधंद्याचं बघ. अरे आपल्यासारख्या गरीबाचा हा धंदा नाही. बापू काम कुठलं जरी असलं ना घरच्यांच्या सपोर्ट शिवाय काहीच होत नाही. आता त्याने तुला घेतलं नाही त्याला माझा काय दोष. चल 2 घास खाऊन घे. सकाळी उपाशी गेलता. चल 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 2 घास खाऊन घे. बरं ठीक आहे मी जीवतो पण या काठव बापू. आता काय तुम्हाला ऑडिशनला जाऊ देणार. बर ठीक आहे जात जा ऑडिशनला.
पण 2 घास खाऊन घे. चालतंय बापू, मला माहित आहे तू एकदम नारळासारखा आहे. वरनं कडक आणि आतनं नरम, एकदम गोड. अरे पोरा, तुला बाप नाही समजायचा. अरे मी जिताय तोपर्यंत तुझं चांगलं झालेलं मला बघायचंय म्हणून म्हणतो. आणि लग्नासाठी तुला कोणी पोरगी पण द्यायना. म्हणतात त्या सिनेमावाल्याला पोरगी द्यायची नाही. बापू एकदा मला हिरो होऊन दिलं, त्या आर्चीला तुझी सून करतो का नाही बघ. कशाला इंग्लिश मध्ये बोलाल? इंग्लिश मध्ये सांगितलेलं कळत नाही, मराठीत सांगू. चल 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 चल, मला पण भूक लागली. चल चल दामान सांडशील इथं. दादा कुठं होता सकाळपासनं? किती शोधलं तुला? काय रे, काय काम होतं? अरे तुझ्याकडनं तो बच्चन डायलॉग ऐकायचा होता. कुठला रे? अरे तो नाही का तो शराफत से खड़े रहे. ये मंदिर है, तुम्हारे बाप का घर नहीं है. आई शपथ, आत्ता शिक भारी वाटलं बघ दादा. काल तू भेटलं नाही ना म्हणून काहीतरी चुकल्या गतच वाटत होतो. कुठे गेलता रे? अरे काल एका पिक्चरच्या ऑडिशनला गेलो. मग काय झालं? नाही म्हणून सांगितलं. स्टोरी नाही आवडली आपल्याला. हे भारी केलं दादा तू. एक ना एक दिवशी मोठा स्टार होशील. चल निघतो मी. बाय बाय बाय. विजय, कुणाला फसवतोय तू? स्वतःला का दुसऱ्याला? स्वतःलाच. यार आपलं नशीब बदललं आहे तर काय करणार आपण? तो मनापासून प्रयत्न करतो ना, एक दिवस यश झक मारत मिळेल. अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो, उसे मिलाने के लिए पूरी कायनात ताकत लगा देती है. बस तू. आपलं कसं झालंय माहित आहे का? आता फक्त आपण एकमेकांच्या मनाचं सांत्वन करू शकतो, बाकी काय नाही. जाऊ दे, होईल काहीतरी. नको टेन्शन घेऊ. काय होईल? हे बघ, आपण मनापासून प्रयत्न करतो ना, यश एक दिवस मिळणारच. कसं भेटणार? हा, काय प्रयत्न करतोय आपण त्यासाठी? कालला का टायमिंगवर जर गेलो असतो ना तर नक्कीच काहीतरी झालं असतं. आता किती दिवस त्याच विषयावर बोलणार आहेस? कल जो हुआ सो हुआ, अब आगे का सोचेंगे. क्या सोचेंगे? खाक आगे क्या सोचेंगे. लेकिन अगर हिंदी झाडू अर्थायचा फोन दर बोल. हॅलो हॅलो. हा बोला की मॅडम. विजय भक्ती बोलते. हा. अरे काल मला जरा तुमचं जास्तच वाईट वाटलं. तू एक काम करतोस का? आमचे एक राजेश सर आहेत, त्यांना भेटतोस का उद्या येऊन? मी बोलले तुमच्याविषयी त्यांच्याशी. हो चालतंय की मॅडम, भेटतो. थँक्यू मॅडम. अरे त्यांचा एक नवीन प्रोजेक्ट येतोय, तर बघा तुम्हाला त्यात काय भेटतंय का. हो चालतंय, भेटतो त्यांना. पण मॅडम तुम्ही का नाही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता तेवढा सेंड करा की. हो मी मेसेज करते. हो चालेल. ओके बाय. तिघे पण जावा. हो जातो, तिघं पण जातो. थँक्यू मॅडम. लका रम्या, तू म्हणला ना तसंच झालं. अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहे ना तो उसे मिलाने में पूरी कायनात मिल जाती है. आईला काय डायलॉग तुझा असं अवघड असतो. चला आता उद्याच तयार करावं लागेल. चला लका नशिबानं लका एवढी संधी आली आता नाही घालवत. कालच्या सारखं करायचं नाही तर मारीनच. हे सार्थ, तू म्हणजे डायरेक्टर बरं का, तुला एक ऑडिशन करून दाखवतो. हा अरे नको तुझा तो एस साला बोरिंग डायलॉग. काहीतरी नवीन असलं तरी बोल. ए बस मग तसंच. ए इकडे बरं झालं आला. रम्या किती वाजल्या रे? 6:30. अमर किती वाजल्या? 6:30. 6:30 ना? लाजा वाटत का? लाजा 6:30. मला काय येत नाही म्हणून विचारलं का तुम्हाला? काय का किती वाजता बोलावलं? किती वाजता आला? हा 5 वाजता. 5 वाजता. हे असलं तुमचं नेहमीच लागा असतं. टायमिंग वर येत जावा कधी पण. अरे आईने काम सांगितलं. काय ना काम सांगितलं मग परत म्हणायचं रिजेक्ट झालं, हे झालं ते झालं. बरं ती जाऊन दे. उद्याच काय? अरे उद्याचं काय, आपल्याकडे पैसे कुठं असतात? आपल्या नेहमीसारखं संत्याला हात करून जाऊ की. मी पण ट्राय करतो. म्हाताऱ्याने गाडी दिली तर दिली.
आयला ह्यांच्या मेंदूत खरंच पाणी झालंय बरं का. अरे मी त्याच्यासाठी त्याच्याबद्दल नाही विचारत. गाडी हाय पैसे नाही मला माहिती आहे की. मग अरे संवादाचं काय केलं ऑडिशनचं. अरे फुल तयारी काय नाही फुल तयारी नक्की. बरं थांबा मी तुम्हाला करून दाखवतो. हा मग तुम्ही करून दाखवा. ए आता डायरेक्ट मी संवाद करतो. ती नाव नंबर काय म्हणत बसत नाही. ती बोर झालंय आपलं स्वतःलाच. हा डायरेक्ट संवाद. या चंदेरी दुनियावरती राज्य करण्याचं छोटंसं स्वप्न घेऊन आलो मी. मला माहिती आहे हे स्वप्न घरच्यांच्या सपोर्टशिवाय शक्य नाही. आणि घरची म्हणजे कोण हो. आय बाप म्हणजे माझा फेताडा बाप. हे 2 बावळाट मित्र आणि ते बारक एवढंच माझं कुटुंब. आणि ह्या कुटुंबाच्या जोरावरती ना रसिक मायबापांच्या मनावरती राज्य करण्याचं स्वप्न माझं आहे. पण मला आत्मविश्वास आहे एक ना एक दिवस हे विजय चंदेरी दुनियावरती राज्य करणार म्हणजे करणारच. एक नंबर कडक भारी का. थँक्यू. उद्या तुझं सिलेक्शन फिक्स म्हणजे फिक्सच. थँक्यू. तुझं झालं ना. झालंय की करून दाखव चल. काय आता आहे का नाव सांगणार नाही. राम राम मंडळी. अहो आमची ही अहो राम राम मंडळी. अहो आमची अहो राम राम मंडळी. राम राम. अहो आमची ती अरे कायला का आमची ही ना आमची ती ना आमची ही असलं असतं ऑडिशन. पाठ करून ये नीट. त्या सरांनी रिजेक्ट करायच्या आधी मीच रिजेक्ट करतो. बस इथं. तुझं हा माझं तयार आहे. दाखव करून लाका नीट करा. आता मी पण आता डायलॉग करतो. मैत्रीचा विषय जर निघाला ना तरी मला माकेची आठवण येते. खूप समजावलं त्याला नाही ऐकलं त्याने. वेडा झाला होता ना तिच्या प्रेमात. तिच्यासाठी तो मित्र नाही विसरला. मित्रांचं सोडा हो स्वतःच्या सख्या आई बापाला सुद्धा विसरला. भेटला होता महिन्यापूर्वी. माफी मागत होता पण मी नाही माफ केलं त्याला. राग होता ना मनात. पण काल त्याच्या मृत्यूची बातमी कळाली आणि काळजा धस्स झालं. भारी आमरिया लय भारी बर का. एकच नंबर होते हो. तुला खरं सांग का तुझं पाठांतर आता 1 नंबर आहे. पण आता ना ते भाव अजून 1 नंबर होईल. तुझं पण सिलेक्शन 100% आहे. भारी बर का. आवडला आहे का नाही. ए चला आता आपण काय करू उद्याच तयार करू. म्हणजे कपडे बिपडे काय करायला नको. इथंच वेळ घालून काय फायदा आहे. चला ए चल बघ आता सिलेक्ट होऊन दाखवतो का नाही. बघ रम्या तुझ्याकडे किती पैसे आहेत र. काय पण नाही. आयच्या तो खराबनीचा पगार पण नाही झाला. माझ्याकडे तर 1 रुपया पण नाही. अरे आमचं डांगार सकाळी सकाळी दारू डोसून आले. टमटमवाल्याकडे पहिलेच पैसे बाकी आहेत. मला नाही वाटत तो आता उधार राहील म्हणून. एक काम करू गाड्यांना हात करून जाऊ. चला चालते दुसरा पर्यायच नाही ना. काय करणार. चला हात तर हात करून जाऊ. हा गाडी तरी गवती का नाही काय माहित. काय लाका काय गाड्याचे आहे ना. काय कळानाच काय चाललंय. अरे गेलं की लाका. अरे ही काय 2 गाड्या गेल्या. सिंगल यायचंय का. हो यायचंय पण आम्ही 3 आहे राहू. तुमच्यापैकी 1 जणच येऊ शकतो कोणतरी. तुमच्या ठरवा कोण येते. आईला बरं झालं लक्षात आलं का. म्हाताऱ्याने सकाळीच एक काम सांगितलं होतं आणि म्हणलंय ती काम नाही ना केलं तर घरी येऊ नको संध्याकाळी. त्यामुळं तू जा. मला पण तुझ्यामुळं काम आठवलं. मला आईने दळणा नाही सांगितलंय नाही तर संध्याकाळी जेवायला नाही मिळायचं. तू जा. ए तसली नाटकं करू ना. काय गेलो ना तर 3घांना जायचं नाही तर कोणीच जायचं नाही. ए यार तुमचं ठरवा लवकर. उशीर होतोय मला जायला. अरे ज्या एक तर आपल्याला त्या बिचारीमुळे एका डायरेक्टरला भेटायची संधी भेटली आणि आपण नाही गेलो तर ती संधी पण भेटायची नाही र. त्यापेक्षा तू जा.
अरे तू म्हणतो ती बरोबर आहे. आम्हाला कॉन्फिडन्स कमी आहे. तुझी जोरदार तयारी झाली त्याच्यामुळे तू जा. बरोबर आहे रम्या, तू जा. आणि तुझं झाल्यावर बोल की आमच्याबद्दल बी. नाही मी नाही जाणार. येडा झाला काय? मला नाही जायचं. झाला जाऊ का? तुम्ही, जाऊ. जा. ए यार मला नाही जायचं लका. मला नाही जायचं अरे लका. ऐकला का? अरे मला नाही जायचं लका. अरे ऐका की लका. काय लका रे? झाला का? मला नाही जायचं लका. तू तरी या की मागणं. जा चल. best of luck, बाय बाय बाय. चल जाऊ चल. आईला घरी ते सांगितलं तर बारामतीला चाललोय. आता मला घरी संध्याकाळपर्यंत जाता बी यायचं नाही. सेम कंडिशन राव. काय करायचं रे? एक काम करू, जाऊ मासे धराय आणि इजेचे संध्याकाळी गुड न्यूज घेऊन आला ना तर करू पार्टी. मग चल जाऊ. आज संध्याकाळी पार्टी तर होणारच. हा बरोबर आहे. चल. काय विजय किती उशीर. सर मॅडम काय सांगू तुम्हाला कसं कसं चालू आहे. गाडीच नव्हती आहो माझ्याकडे. आत येऊ सर. यस कमिंग. ये भक्ती ये. कशी आहेस तू? गुड सर. सर हा विजय. मी तुम्हाला बोलले होते ना काल याच्याविषयी. ठीक आहे विजय. हा सर. बोल की काय म्हणतोस? काय नाही सर, भक्ती मॅडमने सांगितलं तुमचा एक नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय. तर म्हणलं बघावं तुम्हाला विचारून माझ्यासाठी काय काम भेटतंय का. ठीक आहे. यापूर्वी काय केलंस तू? म्हणजे तसं काय केलं नाही अजून, पण तुम्ही म्हणाल ती काम करू शकतो. काय झालंय, नवीन माझा प्रोजेक्ट येतो आत्ता. त्यामध्ये मेन रोल फिक्स झालेले आहेत. जे काय छोटे मोठे रोल राहिलेत त्याच्यासाठी आपण तुझ्यासाठी पाहूया. चालेल. थँक्यू सर. आणि सर माझे 2 मित्र पण आहेत. त्यांच्यासाठी काय छोटं मोठं काम भेटलं तर बघा की. म्हणजे आम्ही तिघं मिळून ना पडेल ती काम करीन सर. ओके ठीक आहे. घेऊन ये त्यांना. पाहूया आपण शूटिंगच्या टायमाला काय निघतंय का. हो चालेल. थँक्यू सर. निघायचं. चला तू ये. भक्ती तुला डेटविषयी सगळं बोलेल. ओके चालेल सर. ओके चालेल. थँक्यू. येतो सर. ओके थँक्यू. चला सर येऊ. ओके. होय रे. हिच्याचं आज सिलेक्शन झालं असं का रे? काय माहितला का? होय आपल्याला जर मासा सापडला ना तर 100% हिच्याचं सिलेक्शन झालं असेल. होय सापडला सापडला. रम्या पोडा यांना पोडा पोडा. यार बरेच दिवस झालं पार्टी नव्हती. आज तर राडाच होणार. मी नरडीला तर खाणार. अरे ऑडिशन न देता सिलेक्ट झालोय. काहीतरी क्वालिटी असेल ना. सरांनी काहीतरी बघितलं असेल ना टॅलेंट आपल्या हिच्यामध्ये. मग काय ते काय बी असं सुरुवात तर झाली ना. हा मन लावून काम करू. हा जेवढं शिकता येईल ना तेवढं शिकून घेऊ. जेवढा रोल पत्रात पडतो ना त्याचं सोनं करून दाखवू. एवढं बघू काय होईल ते होईल मग. हा अरे बघू ती उद्याच्या उद्या. आता आपण माशावर ताव मारू. ती बघ बिचारा कसं पातेल्याला जाळ घालत बसलंय. ए जाळ बंद कर. शिजून शिजून गाळा झाला असं त्याचा. जाळ घालण्याचं काय करू. तुम्ही झाले तेवढे. तुमच्या नावाचे जर मी लागलो ना तर मला कच्चेच मासे खावे लागतील. ए चला ती पातेला खाली घेऊ. आणि तू भाकऱ्या मोड. सर मी तू काढतो ताटं घे. भाकऱ्या. तुम्ही घ्या. हा जाळ कमी दोरच जास्त लावतोय सारखं. चला चल, उकळत चल. आलंय तू काढ. ए आपापल्या पद्धतीनं कांदा घ्या. हे तर आहे का मी काय सगळ्याला कापला चिरून नाही देणार. वेळेला का तू. अरे काय पाहिजे जमाने ते काय आणलं बघ की कसलं. अरे अरे खाली यंदा कसं गोंडा घ्यायची? काहीतरी करत बसला. कांदा बी कापा नाही का तू. घ्याला का भाजी घ्याला का पटकेनी. अरे शर्टाने घेऊ का खाली? काढ काढ. कुठे लाकूड घे. काढा. लाकूड किती जरा आता. ए नीट घे ना बाबा. सगळं सांडाव तू का. आणला का सांडवतो का. हा ए नीट घे खाली. तू मागे सरला का तू. ए चला वाडा. तुझी ए, कसं काय? लय भारी. थांब थांब. एक मासा जिथंच आहे वाटतं. काही बी नको म्हणू. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. अरे 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 माणसं चाल ना तिकडे. तिकडे काय करतोय सर. रेडी का. हो सर. ए कॅमेरा. ए तू थोडं मागा सर मागा सर. ए तिकडे बघ रे. ती लोक येतात. काय करतोय तू. अरे नीट पकड. अरे नीट धर ना. असं ए अरे ती छत्री व्यवस्थित धर ना. कॅमेरा पुढे कुठे येते.
ओके हां हो सर. ऍक्शन. अय ऐक ना. कट कट कट. मॅडम डायलॉग सांगा त्यांना परत. हे बघा करू करू हा करू डायलॉग आपण. आहे तुमचा. असं त्यांना थांबवायचं आणि एक्सक्यूज मी मॅडम असं म्हणायचं. मला काहीतरी बोलायचंय आणि तुम्ही तो रोज देऊन त्यांना प्रपोज करा. बर ओके का? करू. मागं जा तिकडं. ओ मॅडम तुम्ही पुढे या. मी कुठं? चलो नेक्स्ट. मी कुठं? ओके. ओ आजी. ए कट कट. हे काय बागेत फिरायला चालला काय? ऍक्शन. हो एक्सक्यूज मी. ए यार तू काय करतोय? कट कट. अरे काय कुठं उभं राहिलाय तू? बघ ना पुढं मागं काय चाललंय ते. चला अगेन अगेन अगेन. चलो रिटेक. ओके सर. चलो चलो अगेन. कट. रेडी. चला रोलिंग कॅमेरा ऍक्शन. कट कट. अरे माणसं बघ ना पलीकडे सर ना काय करतोय? चलो 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 फास्ट चलो. तुझं काय जा. चलो ओके. हो सर. रेडी. रोलिंग ओके. कॅमेरा ऍक्शन. ओ मॅडम ऐका ना. ओ काय म्हणायचं? काय चाललंय काय सर तुमचं? काय चाललंय? तुम्ही जे चाललंय? सांगताय तेच चाललंय. रिटेक घ्या चला. हो चला मागं चला. कट बोला की तुम्ही सर. अरे तो काय थकला काय? नाही सर. कॅमेरा ऍक्शन. एक्सक्यूज मी. रिफ्लेक्टर. कट कट कट. मॅडम डायलॉग द्या मॅडम. हा बघा तुमचा डायलॉग. आधी त्यांना व्यवस्थित थांबवा आणि त्यांना म्हणा एक्सक्यूज मी मॅडम आणि मग तुम्ही तुमचं रोज द्या. हा मी करतो ते सगळं करतो. ओके ओके ओके. चला चला चला. ऍक्शन म्हणा की. रोल. रोलिंग. कॅमेरा ऍक्शन. एक्सक्यूज मी. कट कट कट. काट मध्ये येऊ नका तू. ऍक्शन करू का तुझंच बघू मी? सॉरी. ऍक्शन. रोलिंग कॅमेरा. ओके. मॅडम तुम्ही चला की पुढे. मॅडम सॉरी पुढवा सर की. सॉरी. रोलिंग ऍक्शन कॅमेरा. हॅलो एक्सक्यूज मी. कट 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 कट. अरे काय तू काय आत येतो का सीन मध्ये? तिकडं सार ना लोक. गाडी थांबव गाडी थांबव. हे आंब्र्या लक्ष देऊन काम कर की तुझ्या. जो थांबलंय मला काय लांब निवड बसवलंय चलो 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 अगेन अगेन अगेन. ओके सर. चलो रेडी. रोलिंग कॅमेरा ऍक्शन. हो एक्सक्यूज मी. कट कट कट. अरे तुला किती वेळा सांगितलं हिथंच काय करतोय? मागं सर ना. हा आयला हे तुम्ही नुसतं सांगायचं राहायचं राहिलाय. नाही सर ते डायरेक्ट पुढे आलं ना त्याच्यामुळे मग. ठीक आहे चला ओके. ए अरे नीट धर की ज्या. किती हालतोय? ओए साला बापू, तुम्हें कितनी बार बोलने का? अपन काम करने के लिए पैदा नहीं हुआ, अपन सिर्फ तार पढ़ने के लिए पैदा हुआ है. हाय आता काय तोंडा मारतो का माझ्या आरसा? ए बापू लय बोला बर का. नीट धर तुझी तू नीट धर. ए रिफ्लेक्टर नीट पकड ना. काय लावतो सरकार? हो व्यवस्थित घे चल. ऍक्शन. ओ एक्सक्यूज मी. कट 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 कट. चुकताय तुम्ही. हे बघा आधी त्यांना थांबवा ना व्यवस्थित. त्यांच्याकडे पहिल्यांदा बघा आणि त्यांना थांबवा आणि एक्सक्यूज मी मॅडम म्हणा मग तुम्ही रोज द्या. काय अडचण नाही. सगळं ओके करतो आपण. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. ए ऐक ना मला तुला काहीतरी बोलायचं होतं. हा बोल ना. ए विसरलोच मी. कट 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 कट. अरे काय किती वेळा सांगायचं तुम्हाला? हे लंच ब्रेक. सॉरी सर. चलो जेवायचं राहून दे. सीनचं बघू. आपल्याला अजून माहित नाही अजून सीन कधी असतो कुठं असतो. आपलं कधी शूटिंग लागायचं.
आपण आता काय करू मॅडम जाऊन हां तुम्ही गप्प बसा काय बोलू नका नाही तर उगाच वांदो व्हायचं. विचार की मॅडम ते आमचं सीन कधी आहे? अरे तुला खरं सांगू विजय, मला यातलं काहीच नसतं माहीत. ते सगळं राजेश सरांना माहिती आहे, तुम्ही त्यांना विचारा, ते सांगतील. काय बोलायचं नाहीत ना? ये चल आपण राजस्थानला विचारू. बरं आलो आम्ही. हो, विचारा. चल सर ते आम्हा तिघांची सिटिंग कधी आहे? कसलं शूटिंग? काय येतं रे तुम्हाला? अभिनयाचं तरी येतं का तुम्हाला? आणि आला हिरो बनायला? अहो पण सर तुम्ही तर म्हणला होता तुम्हाला पण रोल देतो म्हणून. हो. अरे आधी बघा पहा आणि मग बघू तुमच्या सीनचं. हां आणि लगेच कुठे कधी आमचा सीन? काय येते तुम्हाला? सॉरी सर. पुढल्या सीनची तयारी करा, फील्ड क्लिअर करून घ्या. ओके सर. चालतं. ओके ठीक. ब्रेक ओव्हर. चला. स्पॉट. फील्ड क्लिअर करा. फील्ड. हिच्या ती पण उचल. तू काय नुसतं जेवाय तू का? जीवलो का लाका? एक तर लोक जेवाय बी भेटलं नाही. रोलिंग कॅमेरा ऍक्शन. अमऱ्या तेवढं दुकानावर जा बरं आणि थोडी लोक अडवून ठेव तिथं जरा. मी नाही जाणार त्या दुकानावर बिकानावर. अरे या जरा उशीर लागेल, जरा दुकानं अडवून तर ठेवून लोक जरा एकदा तरी काम आहे. आपण नाही तसली माणसं बिनसं अडवायची काम आपण नाही करत. फील्ड क्लिअर कर ना. रोलिंग कॅमेरा. रोलिंग कॅमेरा ऍक्शन. एक्सक्यूज मी. कट कट. ठीक आहे, आपण आता काय करू? शॉर्टकट घेऊ. चला. ओके ओके या. अरे फील्ड कुणी क्लिअर केली? हो हे उचला. काय बघत नाही का, पाहत नाही का तुम्ही सगळे? आहे मी चाललोय. आता कुठे चालला रम्या? मी चाललोय शूटिंग. अरे एवढं घमेला तरी उचलून आत मांड. मी गाम्याला उचलत असतोय तवा. बादली तरी भरून आण एक. हिरो कुठं असली कामं करत असतोय? हे कामाचं नाही कार्ट, नुसतं बोंबलं थिंट या. रोल. रोलिंग कॅमेरा ऍक्शन. मला तुला काहीतरी बोलायचं होतं. बोल ना. मॅडम डायलॉग विसरलो, डायलॉग सांगा. कट कट कट. अरे डिबे तुझं काय चालू आहे? इथं कॅमेराच घालतो कधी? हे बघा हा डायलॉग तुमचा. पहिल्यांदा इथं त्यांच्याकडे बघून थांबा. त्यांना म्हणा एक्सक्यूज मी मॅडम आणि काहीतरी बोलायचं आहे मला तुमच्याबरोबर. त्यांनी जर टर्न घेतला ना आणि मग त्यांना तुम्ही रोज देऊन प्रपोज करा. ओके ओके मॅडम. ठीक आहे, कळलं? ओके मस्त करतो आता. रोलिंग कॅमेरा ऍक्शन. एक्सक्यूज मी. मला तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. अरे विसरलोच मी. मॅडम क्रिप घ्या. अरे कट 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 कट. पॅकअप. तुमच्या पाया पडतो. पॅकअप. कसं वाटलं शूटिंग? सर तर गाड्याच्या वर वागणूक देत होता. हा ना राव, मला त्या फील्ड मधला शेणाचा गोळा उचलायला लावला. तर राहिला का तुमचं? अरे मला तर ते रिफ्लेक्टर धरून धरून माझी पार कांबार घायला आली. तर जाऊ द्या, त्या नादाने शूटिंग कशी असते ती तरी कळलं. इजा खरं सांग का, मला तर वाटतं हे क्षेत्र माझं नाहीच. मी आपला बापाचा व्यवसाय बघतो. थोडी तरी इज्जत तरी भेटेल का? आपलं मन लय दुखलंय आज. तू खरं म्हणतोय राव. माझी म्हातारे तर खुरपून खुरपून फार मारायला लागली. मी आपली कंपनी बघतो म्हणजे तेवढं लगीन बी होईन. अरे परवा तर म्हाताऱ्याने एक स्थळ बघितलं होतं.
ती काय म्हणली माहितीये का? तुमचं पोरग जर सिनेमात काम करत असेल ना तर आमची पोरगी नाही द्यायची तुमच्या ड्युट्याला. अरे ह्या नादा पाय बरबाद व्हायची येळ आली या. राज तर पार इज्जत सुटल्याचा फेल आलाय बघ. हे बघा, आपण एखाद्या गोष्टीकडे कुठल्या नजरेनं बघतो ना तशी दिसणार ना ती गोष्ट आपल्याला. हां, तसं बी ऑडिशन न देता आपण कॅमेरा पुढे जायचा निर्णय घेतला होता. त्याचीच सज आहे म्हणायचं काय. नाहीतर एक काम करू, ऑडिशन देऊ आणि मग सिलेक्ट होऊ, रोल मिळवू, सिद्ध करून दाखवू ना स्वतःला. इजा, मला नाही वाटत हे क्षेत्र माझं आहे. मी आपलं घरचंच बघतो, तू कर. मी आपली कंपनी. हां ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, पण आपण काय मागं हटणार नाही माहिती आहे का. आता पुढच्या 2 दिवसात एक ऑडिशन आहे, ती दे तू आणि रोल मिळवूनच दाखवतो का नाही बघा. तुला बेस्ट ऑफ लक. तू काही अचीव करू शकतोस आणि 100%. पण आपण नाही. भावा तू लढ, आम्ही कपडे सांभाळतो. चला घरी आता, नाहीतर घरची कपडे फाटूस्तवर मारते. चल. चहा बी काय तुझ्याकडे पैसे आहेत का? राहून दे की, आमच्याकडे पैसे आहेत वय. अरे मित्रांना तर शब्द देऊन बसलो, लढून जिंकून टाकले. पण कसं आहे, आधार तर यांचाच होता. कुठं जायचं, काय करायचं, काहीच नाही. चित्त मात्र नक्की. चल जो होगा देखा जाएगा. आ गया मेरा हिरो. कसं झालं शूटिंग? सगळ्यांची हवा गुल. सीन कसा काय झाला? गेले गेले सीन भेटाय माझा बाप डायरेक्टर आहे. हा, काय झालं? घेतलं नाही तुला? बापुराया, पिक्चर मध्ये काम करणं म्हणजे टँगो संपवणं एवढं सोपं आहे का? अरे जाऊ दे, काय काळजी करू नको. त्यांना हिऱ्याची पारख नाही, हिऱ्याची. बापू तू म्हणतोय ना ते एकदम बरोबर. हे क्षेत्र आपल्यासारख्या गरिबांचं नाही. तिथे फक्त श्रीमंत आणि देखण्या पूर्णलाच काम होतं. अरे थोडा दिवस जाऊ दे, मग बघ जिथं तू उभा राहशील ना तिथं रांग लागल, रांग दिग्दर्शकाची. मग तू म्हणायचं, आई साला मैं जा खड़ा रहता हूं ना, वहां से लाइन चालू होती. चल चल जेवाय. चल चल, पर जेवण पुरलं नाही, मी उपाशीच आहे. अरे चल चल जेवण करून घेऊ. आणि अजिबात काळजी करायची नाही. हा बापू जिवंत आहे ना तोपर्यंत ऑडिशन देत राहायचं. एक ना एक दिवस आपला येणार. चल बापुराया, दमन दमन. हे बघ देवा, मी तुला पिक्चर मधल्या गत असं नाही म्हणणार. भगवान, मैं तेरे चौकट पे कभी नहीं आया, लेकिन आज मैं कुछ मांग रहा हूँ. है तू जोपर्यंत मला मार्ग दाखवत नाही ना तोपर्यंत मी तुझा पिक्चर सोडणार नाही. हा, वैसे भी विजय को जो चीज चाहिए होती ना वो उसे पाकर रहता है. कल गया. अंडरस्टँड भगवान जी, अंडरस्टँड. काय रे तुझा पिक्चर आहे ना, कधी यायचा? अरे ओमकू, आज शूटिंग झालं की उद्या लगे पिक्चर नाही येत. त्याला लय मोठी प्रोसेस असते. अरे 4-5 वर्ष झालं म्हणून म्हणतोय. 4-5? ए ओमक्या, तुझ्या काय डोक्यात मेंदू आहे का नाही? 4-5 वर्ष झाली की फार 10-15 वर्ष झाली. हा, अरे आता कुठं 1 वर्ष पूर्ण होत आलंय. अरे किती वर्ष झालं हे महत्वाचं नाही, तू कधी पिक्चर मध्ये दिसतोय हे महत्वाचं आहे. अरे दिसणार लवकरच दिसणार. काय, आणि ज्यावेळेस माझा पिक्चर रिलीज होईल ना त्यावेळेस तुला ना फुकट पिक्चर दाखवणार, ती पण मल्टिप्लेक्सला. बरं देवच पावला म्हणायचं. बरं येऊ का, मला शेतात जायचंय, भिजवायचे रान. निघा आणि ते आकडा नीट टाकायचा नाही तर होईल तुझा खटका एका दिवशी. बघितलं का कशी पोरं टोंट मारते ती. पण तुला त्याचं काय रे? तेव्हा मला लय वाईट वाटतं रे, पण तुला त्याचं काहीच वाटत नाही.
एक दिवस असं नक्की येईल ही पोरं फोटो काढाय माझ्या बरं येतील. मग तू बसतो एकटाच. एकटाच का बडबड करत होता? ए गन्ना ना कडक खाते. पिक्चरच्या पायात येडा झालाय तू. येडा झालाय यायला कुठनं बी येते काय बी म्हणते ती. ह्यांना काय करायचं मला लागली की नाही ए हिरो कुठं बघा चाललाय? सायकल चैन पडली दिसत नाही का तुला? ए हिरो काय हिरो हा मन तूच म्हणायचं राहिला होता. होती तुझ्या मनात समाधान. काय झालं? कोण काय म्हणतो तुला? कोण काय म्हणलं? अरे गावात माणूस दिसला की म्हणतोय कधी यायचं पिक्चर कधी यायचं पिक्चर कधी यायचं पिक्चर. अरे असं म्हणून टोंट मारतात का? अरे तू काय करतोय? सगळ्यांपासून वेगळंच करतोय ना. हे गावात पटत नाही रे म्हणून बोलत असतील लोक तुला. त्यांचं काय म्हणावं घ्यायचंय? अरे सारख्या तुला खरं सांगतो किती जरी ठरवलं ना त्यांचं मनाव घ्यायचं नाही तर विचारी तुझ्या मनात. अरे बघ माझ्याकडे किती जरी म्हटले ना अभ्यास कर तरी मी करत नाही. त्यावेळेस माझं फिक्स असतं मी आता खेळायला जाणार. हा म्हणजे लोकांना काय वाटतंय ही महत्वाचं नाही आपल्याला काय वाटतंय ती महत्वाचं आहे. हा आता कसं काय बोलला दादा? लगेच सारख्या तू लय हुशार आहे. तू छोटा पॅकेट पडता मग काय या गावात ना तू एकटाच शेण आहे का? इट्स ओके दादा. आता काय बाय बिया पडू नको. सायकलची चेन लावून दे की. छायचं माकड तुझ्या हो माग 3 मिनिटात करून देतो. तर माग सर चल गप्प होत चल बस चालले येत तुला घरी. पुढे माग बस पुढं. अरे पुढे बस की बस. आयो तुला हरी बाजी को जीतना हमें आता है. रारी रू रू री रारी रा रारू री रा रा. वाटची बिडची अरे ओ बापू ए भाकरी जरा कच्चीच आहे रे. अरे इजा माझं वय झालंय डोळ्याने नीट दिसत नाही मला. भाकरी कच्ची का भाजली नाही कळत मला. तू एक काम कर लग्न कर. अरे लग्न कराय बापू आधी पिक्चर मध्ये काम भेटायला पाहिजे ना. हा आणि त्यासाठी उद्या ऑडिशनला गेलं पाहिजे. मग जा की कोणी अडवले तुला? अरे नाश्ता पाण्यात जाऊन दे पण याला जायला तर पैसे पाहिजे नाही. पैशाचं बोलू नको माझ्याकडे पैसे नाहीत. ए काय का बापू बघ किशात असतील काहीतरी. अरे खरंच नाहीत माझ्याकडं. नका बघ तरी 4 रुपये उत्तरेचा घोटाळा उद्याचा घ्या. बापू 10 तर 10 धडकन पिक्चर मध्ये सुनील शेट्टीने कसं 1 रुपयाचं 1000 करोड केलं. माझ्याकडे 10 आहेत. किती करीन? 0 उद्या तो खरा तर आहे ना ती. ठीक आहे 0 नाही ह्याचं ना 10,000 करोड करणार आहे मी. 10,000 करोड 10,000 करोड जेव आणि जा झोपायला. बापू मारने का नहीं हीरो का चेहरा है जख्म हो जाएगा तो करियर बर्बाद हो जाएगा. आता जातो का कसं? अरे मला बारामती जायचं. अरे मी लहानच चाललोय का. अरे पुढच्या चौकात तरी सोड. हा जिथपर चाललाय तिथपर सोड. थांबवायचं. धन्यवाद काका जाऊ द्या. चाचा बस का मागं बाबा
पुढील 3 महिने मी खूप बिझी आहे. मला अजिबात वेळ नाही. त्यामुळे पुढील महिन्यातील अजिबात तारखा घेऊ नका. हो, सांगितलं ना एकदा, मी खूप बिझी आहे. नाही जमणार. हां, ओके. हो. सर 1 मिनटं. एवढा पत्ता सांगता का? ॲक्टर? हो सर, ऑडिशनला आलो. कुठून आलास? हे झारगडवाडी. बर, नको जाऊ ऑडिशनला, काय उपयोग होणार नाही. का हो सर? अहो मी लय तयारी करून आलो आहे. 100% माझं सिलेक्शन होणार. म्हणूनच सांगतोय, जाऊ नकोस. अरे, ऑडिशनचं सिलेक्शन सर्व पैशावर चाललंय. जो जादा पैसे देईल त्यालाच लीड रोल. असं पण असतं? हो. नाही सर, तसं पण जाऊन काहीच फायदा नाही. सॉरी सर, पण तुम्ही काय करता हो? मी ॲक्टर आहे. खूप पैसे कमवतो, पण लोक मला जरा कमी ओळखतात. होय तर तुमच्या ह्याने बघा की मला काय भेटते का. एवढं सोपं नसतंय रे ते. तुला अजून खूप काही शिकायचंय. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप घासली. सर तुम्हीच सांगा मी काय करू. तू एक काम कर, हे कार्ड घे. माझे गुरु आहेत हे. हो का? खूप मोठे नाटककार आहेत. हो. ते MIDC कितीला माहीत नाही. असेल 6-7 किलोमीटर. बरं ठीक आहे, थँक्यू सर, येतो. आणि थँक्यू बरं का सर, तुम्ही मला एवढं मार्गदर्शन केलं. मला लय भारी वाटलं. तुमचा नंबर भेटेल का? हां हां, हे घे. काही अडचण आली तर फोन कर मला. थँक्यू सर. थँक्यू. अरे किती वेळा सांगितलं तुला, पुढील 3 महिने अजिबात वेळ नाही म्हणून. हे पा, माझ्याबरोबर जर काम करायचं असेल तर थांबावं लागेल. नमस्कार सर. नमस्ते. माझं नाव विजय. हां बोल. हां, मला फोन आला होता प्रशांतचा. बोल. सर त्या सरांना सांगितलं की नाटक शिक म्हणजे तुला कामं मिळतील सिनेमात. त्यानं सांगितलं आणि तू ऐकलंस. छान. अरे नाटकाचे दिवस आता संपलेत. विक्रम गोखले, केदार शिंदे या थोड्याशा लोकांनी आता ही कला जिवंत ठेवली आहे. आणि तुला सांगतो, मी पण बरेच वर्ष नाटकं बंद केली आहेत. हो, पण सर मला नाटक शिकायचं आहे. नाटक शिकायचं आहे? अरे हे बघ, त्याचा काही उपयोग नाही आहे. त्यापेक्षा तू असं कर ना, एखादी शॉर्ट फिल्म कर. त्यामुळे नाटक काय आणि सिनेमा काय हे तुला कळेल. हो, पण ते कसं काय? हां, माझा एक मित्र आहे,
तो शॉर्ट फिल्म बनवतोय. त्याला जाऊन भेट. चालेल, येऊ का सर? हो चालेल, थँक्यू सर. तुम्हाला भेटून लय भारी वाटलं सर. हो ठीक आहे ठीक आहे. सर नंबर देता का त्यांचा? हो घे. हां. 91 91 45 45 788 788 299. 299. चालेल, थँक्यू. येतो. आणि जाताना चहाचं बिल देऊन जावा. हो. हां ठीक आहे. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. किती झालं काका? 10 रुपये. 10 होय? ठीक आहे. हॅलो. हां हॅलो सर, विजय बोलतो मी. ते प्रशांत सरांनी नंबर दिला सर. हां बोल. काय नाही सर, तुम्हाला भेटायचं होतं. अरे आज मी बाहेर आहे, उद्या भेटू आपण. उद्या का? उद्या किती वाजता सर? 10 नंतर केव्हा व्हावे फोन कर. चल बाय. बरं ठीक आहे, बाय बाय बाय. म्हणजे उद्या परत यावं लागणार. उद्या यायचं जाऊ द्या, पण आता घरी कसं जायचं? हॅलो रम्या. हा बोल की भावा, काय म्हणतोस? अरे कुठे आहे तू? कंपनीत आहे. बोल की, काय काम आहे? अरे मला तुझ्याबरोबर यायचं होतं. अरे मला नाईट शिप आहे. हां 11 वाजतील. अरे मला माहिती आहे. बरं एक काम कर. हां मला गाडी भेटली तर मी जातो, नाहीतर मी एस टी स्टँडला थांबतो. बरं बरं. नाहीतर आपल्या जारगडवाडी चौकात थांबतो. बरं चालतंय. चल ठेवू का? हो चालतंय चालतंय. हां मग बा. मस्त चाललंय का? चाललंय ना. मग काय लग्न पाण्याचं कधी बघतोय का? बघू आता, चाललंय बघत्यात घरची काय ना काय. उरकून टाक बाबा, पुरी भेटा नाही द्या. हो लय पुरी कमी आहेत, लय. आणि आरसा काय टाकलं गाडीला? टाकायच्यात आहे. चांगलं दिसत आरसा नाही लावायला पाहिजे. मागचं कुठं दिसतं का मला दिसत नाही. हां बांग बिंग कसं माणसं पाडायचं? घेऊ घेऊ टाकून घेऊ. आता बघूया कसं होतंय. बाकी काम बिम बरं चाललंय ना? एकदम मस्त, काहीच टेन्शन नाही. अरे मस्त काम आहे. जायचं एका सरांनी भेटायला बोलावलं. कुठं रे? चल ना का लवकर जाऊ. चल हां. चल बोड बोड बोड. हो बस बस बस. हो हो हो. इथं का? हो इथंच. माघारी कधी जाणार आहे? थोड्याच वेळात जाणार आहे. चालतं. चल. हो थँक्यू गणबा, थँक्यू. ओके. सॉरी, थोडा उशीरच झाला. अरे प्रोड्युसर संघ मीटिंग होती. बोल काय म्हणतोस? प्रशांत सर बोलले तुम्हाला भेट. तुमच्या शॉर्ट फिल्ममध्ये 100% रोल भेटेल म्हणून. हो अरे, एक नॅशनलसाठी एक शॉर्ट फिल्म करतोय. एक खूप युनिक विषय आहे. एक वेगळ्या विषयावरती काहीतरी करावं म्हटलं. त्याच्यातच काय भेटलं तर बघा की सर. बॅड लक. सकाळीच तुझ्यासारखं एक कॅरेक्टर फायनल केलं. सेम लुक हवा होता, सेम. बघा की सर माझ्यासाठी काय होतंय का प्लीज. नाही अरे, एकदा शब्द दिला की दिला, आणि मी त्याला सकाळीच शब्द देऊन आलोय. बरं ठीक आहे. थँक्यू सर एवढा वेळ दिल्याबद्दल. हे अरे नाराज होऊ नकोस. पुढच्याच महिन्यात माझी एक मूव्ही चालू होती, आर्ट करतोय. त्यामध्ये तुला 100% रोल देतो. थँक्यू सर. चहा घ्यायचा? नाही नको सर, चहा नाही घेत मी. अरे घे रे, चहा घेतल्याने ओळख वाढते.
बरं सांगा. ए 2 चहा घे रे. बाकी काय चाललंय? काय नाही सर, हेच ह्याला त्याला भेटणं चालू आहे. मन लावून प्रयत्न केला ना होतं सर्व. चाललेत प्रयत्न चालू. यायला माझं नशीबच भंगार आहे. किती प्रयत्न केले ना तर अपयशच येतोय. असं वाटतंय सोडून द्यावं सगळं. अरे विजय, इकडे कुठं? काय नाही, ते एका सरांना भेटा गेलो तो. त्यांच्या शॉर्ट फिल्मचं उद्यापासून शूट होणार होतं ना. मग काय झालं? काय होणार आहे, नेहमीसारखंच. मी तिथं जायच्या अगोदर रोल फायनल झाला. बॅड लक. जाऊ दे. नाही मॅडम, मी आता ठरवलं. मी आता इथं थांबणार. कामाधंद्याचं काहीतरी बघणार. बरोबर आहे तुझं पण विजय, पण एक सांगू तुला, तू ज्या रस्त्याने चालतोयस ना, अरे त्या रस्त्याने चालता चालता भल्या भल्यांचं कंबरट मोडतं. मॅडम, माझी आई मला म्हणायची की पोरा, काम कुठलं पण असू, पण मन लावून प्रयत्न केलं ना तर यश हमखास भेटतं. लय मन लावून प्रयत्न करतो मॅडम मी. हे बघ, या क्षेत्रात ना कुणी पण येत नाही. इथं स्वतःला कलाकार म्हणून घ्यायला ना खूप काही सोसावं लागतं. खरं तर ह्या क्षेत्रात येणारी लोकच ना देवाने खूप वेगळी बनवलेली असतात. लोकांचं मनोरंजन करणं हे काही सोपं काम नाही आहे. आपण त्यांचं मनोरंजन व्यवस्थित करतोय का, कदाचित हे बघण्यासाठी देव आपली परीक्षा घेत असेल. मॅडम, तुम्ही म्हणताय ना एकदम बरोबर आहे. पण मी आता ठरवलं, उद्यापासून रमेबर कामाला जायचं. अरे हो, रमेशवरून आठवलं. कुठे आहे तो? मी सकाळपासून त्याला फोन करते, फोनच उचलत नाहीये तो. अहो, त्याची सेकंड शिफ्ट सुरू झाली आहे. त्याचा मोबाईल लॉकरमध्ये असं. काय म्हणजे काम होतं का? अरे तुझ्यासाठीच बारामतीचे एक डायरेक्टर आहेत. ॲक्च्युली ते मुंबईला काम करतात, पण बारामतीतील कलाकारांना संधी मिळावी ना म्हणून ते बारामतीतील फक्त निवडक कलाकारांना भेटणार आहेत. मी बोलले त्यांच्याशी, मी जाणार आहे. तू येतोस का? नाही, नको मॅडम, आता नकार पण पचन असं झालंय मला. हे बघ, माझं सांगायचं काम होतं ते मी केले. परत उद्या असं नको वाटायला, अरे यश तर फक्त एक हात दूर होतं. जर गेलो असतो तर कदाचित पार्थ भालेरावच्या जागी आज मी असतो. ॲज युअर विश. खरं सांगा मॅडम, मी ना पुरता निगेटिव्ह झालो होतो, पण आता तुमचं बोलणं ऐकलं ना की मला असं वाटतं की माझ्या पंखात पुन्हा एकदा बळ आलंय. परवा दिवशी येणार मी आणि एकदम कडक ऑडिशन देणार. पुढे बघू काय होईल ते होईल. ये ना बात हीरो वाली. वैसे भी सस्ती चीजों का शौक हम नहीं रखते. हे काय होतं? नाही, हे आपलं होतं आतनं असं. बरं चल, जाऊ का मी? बाय. चला चला, थँक्यू मॅडम. ये नक्की. हो, चल बाय. बघू परत एकदा. काय इजा, काय चाललंय? काय चाललंय तुझ्या शूटिंगचं? होय ना, तुमचं काय चाललंय मी विचारतो का कधी तुम्हाला? काय पैसे बिशे मिळतात का नाही त्या शूटिंगचं? तुम्ही कुठं काम करता, तुम्हाला किती पैसे भेटतात मी विचारलंय का कधी पण तुम्हाला? तसं नाही. बाप आपला इकडे दारू पिऊन पडतोय आणि तू लागला वेळ असल्या त्या भिकार नादाला. बाप कुणाचा आहे? तुझाच आहे. कुणाच्या पैशाची दारू पितोय? तुझ्याच पितोय. मग तुम्हाला काय करायचंय? अरे पण आम्ही चांगलं सांगतोय याला का? चांगलं सांगताय, लय चांगलं सांगताय. काय लका चांगलं सांगणाऱ्याची दुनियाच नाही लका. चांगलं सांगायला गेलं की माणसं टांगायलाच नेते तिला. जाताय का मी जाऊ? नाही नाही, जातो बाबा. जा. इजाकार काय नाही, सिनेमा क्षेत्र सोडल्यापासून लयच दुर्मिळ झालाय का? तसं नाही राव, ड्युटीवर जावं लागतं त्याच्यामुळे वेळच मिळत नाही. बरं माझं जाऊ दे, तुझं कसं काय चाललंय? काय नवीन मिळालं का नाही? हो, अरे काल मॅडमनं भेटायला बोलावलं होतं. एक नवीन प्रोजेक्ट येतोय बारामतीत. मुंबईचा डिरेक्टर आहे आणि त्यांनी सिलेक्टिव्ह लोकांनाच बोलावलं भेटायला. त्यात मला पण बोलावलंय. खतरनाक बाबा, मुंबईचा डायरेक्टर हवाच. बरं मन लावून प्रॅक्टिस कर आणि रोल मिळवच. मी एक डायलॉग करून दाखवतो. हा केला एक. राहू दे, आपण सकाळ बोलू. आता लय उशीर झालाय, बघ पण लय लागले. म्हातारे आपल्या हाताने जेवाय घ्यावं लागतं. लका लका लका, दुसऱ्यांसारखा तू पण टाळाटाळ करायला लागला की. ठीक आहे,
राधे जेवण तिकडं बसू रातभर आपण इथंच. ऐ नाटक मी करायची तू नाही. हे होईना बात. चल मला पण भूक लागली आहे. अरे काय झालंय तुला? सकाळपासून काय करतोय? सारत्या उद्याच्या ऑडिशनची 1 नंबर तयारी झाली. आता 2 जण आली का नाही तुम्हाला करून दाखवतो काय. अरे त्यांना काय करतो? तू म्हण माझ्यासमोर, मी सांगतो तुला. ए तू काय सांगतोय तू? हिरो बनणं एवढं सोपं. हिरो बनणं. ए रम्या इकडे इकडे इकडे. किती उशीर वाट बघतोय? अरे एक संवाद केलाय मला फक्त सांग काय चुकतोय. हा यार माझी दुपार शिप आहे, आधीच लय उशीर झालाय. सुट्टी दिवशी बोलू की. अरे लवकर आपल्याला उशीर होतोय. लगेच संपतो 1 मिनिटात थांबा. नाही चल लगेच संपत. बस लवकर बोलतो आपल्याला उशीर होतोय बस. हिरो बनणं एवढं सोपं नसतं. संध्याकाळी बोलू संध्याकाळी. अरे म्हण माझ्या पुढं, मी करतो करेक्शन. काय करतो करेक्शन? ए अमरिया अरे इकडे इकडे लागा. किती उशीर वाट इकडे इकडे इकडे. अजिबात तू मध्ये बोलायचं ना. बोल की भावा. अरे एक संवाद केलाय तुम्हाला फक्त सांग काय चुकते. अरे म्हाताऱ्याने एक काम सांगितले, आलो की लगेच करून. म्हाताऱ्याचं काम ऐकायला लागल्यापासून ना म्हातारा गाडी बी द्यायला लागलं यार. चल काय लागा 8 मिनिटात करून दाखवतो फक्त. बघ काय चुकतंय. बरं बोल. हिरो बनणं एवढं सोपं नसतं. आणि संध्याकाळी बोलू. आता तुला काही पर्याय नाही, तुला तर माझ्या समोरच म्हणावं लागल. अरे तुलाच म्हणून दाखवणार होतो पण त्यांना आपलं रागीव नाही म्हणून आपलं तुला सांगतो आता. बघा नीट. हिरो बनणं एवढं सोपं नसतं. हिरो बनणं भारी डायलॉग, भारी आहे. उद्यासाठी बेस्ट ऑफ लक. बाय बाय. येतो मी. बाय. त्याला ह्यांच्या आईला खरंच हिरो बनणं सोपं नसतं का. ए कुत्र्यानो. ए बापा माझा पोरगा हिरो हिरो कोणाच्या बापाला बिणार नाही. माकड चोर. ए लाका बापू काय तुझं चाललंय लाका. उठ. विजय गावातला एक चौक सोडला नाही लाका. प्रत्येक चौकात पिऊन पडलेला आहे कुठे ना. उठ लाका. माझ्या पोराला शिवे देता काय. उठ लाका. उठ. आबरू घालवला का तू. सोड मला. टाकून 10 रुपयाला ना आवाज करायचा नाही. माझ्या पोराला तुला लोका मग दिन फेकून आता हितन. माझा पोरगा हिरो हिरो. तोंड बंद कर. तोंड बंद कर तुझं. नीट बस नीट बस. अरे पडतील अरे पडतील. कोण आहे रे. नीट नीट. कुत्र्यानं चाराण्याची पेची मारण्याचा तमाशा करायचा. पोरगा माझा हिरो हिरो. कोण बोलला. कोण बोलला. चप्पल काढ तिकडे. कुठे आहे तू. कुठे गेला. कुठे गेला. इजा येला का बापू गप की तुझ्या पाय पड. कोणाच्या बापाला भीत नाही. पोरगा हिरो आहे माझा हिरो. पोरगा हिरोन बाप हाय हिलन. आवाज नाही करायचा कुत्र्याला कोणी. गप म्हणले ना आता बापू. इजा हिरो आहे हिरो. आवाज नाही करायचा कोणी. तू आवाज बंद करला का. कोण बोलतोय रे माझ्या पोराला. हा हॅलो. हॅलो रम्या उद्या काय करतोय रे. काय नाही रे ड्युटीवर जाणार आहे. काय विशेष. अरे उद्या बारामतीला जायचं होतं पण थोडं नर्वसच वाटतंय यार. अरे कंपनीमुळे काहीच करता येत नाही. काम एके काम. बर ठीक आहे ठेव. मी आमऱ्याला फोन करतो. अरे आमऱ्या आताच गेला माझ्यापासून. म्हणत होता म्हाताऱ्याचं काहीतरी काम आहे. अरे एवढं काय टेन्शनचं काम नाही पण. अरे टेन्शन कशाला घेतोय भावा.
ते एक काम कर, तू धाडस बरोबर घेऊन जा. हा म्हणजे तुला कोणाची गरज लागणार नाही. लका तू पण लेक्चर द्यायला लागला की ठेव चल. अरे तसं नाही बाबा, तुझा कॉन्फिडन्स वाढावला. काय बेस्ट लक. थँक्यू. ठेव. गुड नाईट. गुड नाईट. बाय. आहे मला हातरून टाकून दे. ए यार लका बापू, ए यार पडचिल का गप. अरे गप केला का तुझ्या पाया पडू का आता? गप म्हणलंय ना. अजिबात नाही, अजिबात कोणाला माहिती नाही. माझा पोरगा हिरो आहे. हिरो हिरोचा बाप बघा. हिरो आहे माझा पोरगा. हिरो हिरो काय त्याच्या आईला. अरे एवढा उशीर असतोय. इजा बेस्ट ऑफ लक. मन लावून ऑडिशन दे. शिदर पैसे चहा नाश्त्याला ठेव. संध्याकाळी भेटू. चल मी पळतो. तुझ्यामुळे काय ए यार पण मी काय म्हणतो ऐक तरी. बाय चल. काय काय एवढा उशीर असतोय. ती पण एवढा उशीर आला. ही गाडी दमानी जा दमानी ये. 100चं पेट्रोल टाकलंय. काय टेन्शन घेऊ नको. मी चाललोय मित्रांबरोबर. संध्याकाळी तू यायच्या आधी मी इथं येऊन थांबतो. काय चाललंय तुमचं लका? तू येणार नाही वे? नाही, तो वाट बघत बसलाय. भेटू की संध्याकाळी. चल बाय. चल. काय चाललंय लका मला काय कळा नाही तुमचं. ए दादा, हे घे डब्बा. भूक लागली तर खा आणि ऑडिशन साठी बेस्ट ऑफ लक. चालते. सोपं नसतं यश मिळवणं. उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न पूर्ण करता करता जीव अगदी मुठीत येतो. दरवर्षी वाटतं यावर्षी नक्की यश मिळेल. ह्या एका आशेवरती रोजची धडपड सुरू असते. त्यातही संकटाचं काहूर चारही बाजूनी घेरते. मुठीतला जीव सुटतोय की काय अशी भीती वाटू लागते. त्याच भीतीने मूठ अजून जास्त घट्ट होती. त्याची परीक्षा घेणं काय अजून थांबलेलं नाही आणि मीही हारलेले नाही. एक दिवस नक्की येईल. तो माझी शेवटची परीक्षा घेईल आणि त्याच्या त्या परीक्षेत मी नक्की पास होईल. त्या दिवशी मात्र यश माझ्यापाशी असेल आणि मी त्याच्यापाशी. हाच चेहरा, हीच डायलॉग फेकिंगची स्टाईल आणि हेच कॅरेक्टर पाहिजे होतं मला. वाह, तू माझ्या फिल्मची हिरोईन बनणार. ठीक आहे, ये बाहेर प्रोडक्शनवाले त्यांच्याशी बोलून घे. ठीक आहे, ओके ओके. कसं झालं? मस्त. येऊ का सर? यस. नमस्कार सर. माझं नाव विजय आणि माझा मोबाईल नंबर आहे 9561 53 74 79. तुम्हाला काय वाटतं? हिरो बनणं एवढं सोपं आहे का? हा, आरशात उभा राहून एखादा संवाद केला की प्रत्येकाला असं वाटतं आपण सुपरस्टार झालो. काय म्हणते हिरो सारखा दिसतोय. मित्र म्हणतात हिरो सारखा डान्स करतोय. म्हणून कोणी हिरो होत नाही. ज्याच्या संवाद फेकिंगचं टायमिंग अचूक असतं ना, आयुष्यात त्याचंच टायमिंग सेट होतं. कळलं का? झालं सर. एक्सेलेंट. वाह, काय संवाद बोलला. मस्त एकदम. एक्सेलेंट. गुड. थँक्यू. हाच चेहरा. फ्रेशर आहे ना तू? हो सर. हो, नवीन. तुलाच बनवणार माझ्या पिक्चरचा हिरो. एक्सेलेंट. मस्त. बाहेर प्रोडक्शन वाले आहेत, त्यांच्याशी बोलून घे. चालेल. गुड गुड गुड. सर पाया पडलं तर चालेल ना? ये ये ये. ओके ये. थँक्यू माझा हिरो. थँक्यू थँक्यू.
कधी मित्राला जाऊन सांगतोय असं झालं अहो. तुम्हाला काहीच वाटत नसेल हा? तुम्ही गप्प सारखंच बस. असता ना. आज चहा माझ्याकडून ना हो चालतंय की त्याला काय. काका दोन चहा द्या ना. खूप भारी वाटलं यार. बरेच दिवसापासून अशा कॅरेक्टरच्या शोधामध्ये होते. फायनली आज मिळालं. आणि तूही तुझ्या हिमतीवरती रोल मिळवलायस. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅडम. मॅडम तुम्हाला सांग का लय मन लावून काम करीन. हा आता कामाचा काय अनुभव नाही बरं का, पण समजून गेला तुम्ही आहेच की. अरे हो नक्कीच. बरं रमेश आणि अमरचं काय चाललंय? त्यांना राव हे क्षेत्र सोडून दिलं. म्हणजे रमेशनं आता कंपनी जॉईन केली आणि अमर करतोय घरचं. चल निघावं लागेल. सरांनी 4 दिवसात शूट लावले. खूप साऱ्या तयाऱ्या कराव्या लागतील. काका चहा द्या ना. चल हे घ्या. चलो बाय. बेस्ट ऑफ लक. चालेल थँक्यू. भेटू आता डायरेक्ट सेटवरच. हो नक्कीच. बरं इजा सकाळी गेलाय अजून आलं नाही. हा र तिकडं काय झालं असेल त्याचं काय माहिती. अरे त्याचं सिलेक्शन नक्की झालं असणार आहे. पाहिलं तर पाहिजे. तो का आला? आला का? अरे येड्यानो लय खुश आहे आज मी. अरे काय झालं काय? पिक्चर भेटलाय लय मोठा लय. मला तर ना विश्वासच बसवायला लय भारी वाटतंय. चल 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 आ कर ए बाबा चल घे 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 घे. अरे मला तर खरंच वाटत नाही. अरे मी एवढा खुश आहे ना म्हणजे मला खरंच खरं वाटत नाही. लय भारी वाटत लय भारी वाटतंय. चला ज्या क्षणाची आपण एवढ्या आतुरतेने वाट पाहिली तो क्षण इजाने आपल्या आयुष्यात आणला. अरे ज्या दिवशी तुझा पिक्चर रिलीज होईल ना त्या दिवशी सारे तिकीट मी बुक करणार आणि फ्री मध्ये वाटणार. मी तर पिक्चर रिलीज झालं ना 4च्या 4 शो पहिले सीटावर बसून बघणार आणि तू माझ्या शेजारी बसायचा. ती डिरेक्टर हिरोईनला ना कुठं उडत जायचंय तिकडे जाऊ दे. ए मी पण तुझ्या शेजारी बसणार कारण तुझा वडापाव शेंगा माझ्या. अरे पिक्चरच्या इंटरव्ह्यू मध्ये तू बाहेर सुद्धा येत नाहीस त्याच्यामुळे तुझं शेंगा पॉपकॉर्न माझं. अरे बर भावांना तुम्ही म्हणचाल तसं तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का नाही, मी? हा? अरे ते बारको कुठे गेले? दादा बारका कमिंग. ए बारको इकडे इकडे बस बस बस. चल चल तोंड उघडायचं. तोंड उघड तोंड उघड. ए ए ए ए. दादा एक डायलॉग बोल. लाडू खा दे लाडू खा दे. बरं लय झालं तो. उठा उठा उठा. अरे उठा की. हम जहाँ खड़े होते लाइन वहां से शुरू होती है. इजा बस बस. अरे बसा. अरे बस लगा लगे उठा मग लगे उठले ते. पण रामे खरं सांग का बापूला जर कळलं ना मला मोठा पिक्चर भेटलाय बापू लय खुश होईल ना का. अरे ह्या खुशीत ना एक चपटी एक्स्ट्रा वाटणार आज. पण होय रे इजा तू परशासारखा हिट झाल्यावर आम्हाला विसरणार नाही ना. अरे म्हणतात मोठा सेलिब्रिटी झाल्यावर भेटायला कोणाला वेळ नसतो. मग तुला भेटायच्या आधी तुझ्या मॅनेजरला आम्हाला भेटावं लागेल. बस का भावांनो आता काय रडावणार का. हा यो इजा ना पक्की दुस्तीने पाहतो हे तुम्हाला पण माहित आहे. हा अरे इजा मूर्ख असो इजा बावळट असो इजा भांडणं करत असो पण इजा नीच नाही रे. ए दुनियादारी. अरे तेरी मेरी यारी दुनियादारी. के पद घुंगरू बाजे तर के पद घुंगरू बाजे थे. घुंगरू बाजते घुंगरू बाजते घुंगरू बाजते. चहा घे. थँक यू व्हेरी मच. आज मी लय खुश आहे इजा. आज मी अजिबात दारू पित नसतो. मग का? अरे माझा पोरगा उद्या शूटिंगला जाणार आहे. अरे कशाच शूटिंगला जाणार आहे? अरे त्याला बूट नाही सॅक नाही ड्रेस नाही शूटिंगला जायला हे सगळं लागतं. अरे मग टेन्शन कशाला घेतो मी आहे ना.
हे घे 50. टाक सगळं खरेदी करून. सगळं? अरे कसला रे बापू तू? अरे ह्या 50 मध्ये बुटाची नाडी तर येईल का? आता रुमालाच झालाय 50 रुपयाला. घेऊन टाक रुमाल. करायश लका डंगर 50 रुपयाला ऐश कर रुमाल. अरे बरं झालं भेटला. तुझ्याकडेच चाललो होतो. का काय विशेष? अरे काल पहिला पगार झाला. काय करावं कळतच नव्हतं. मग तू जसं करतं ना तसं केलं. तू एखादी वस्तू घ्यायच्या आधी कसा आमचा विचार करतो तसा विचार करून तुला ड्रेस आणलाय बघ. काही येडाबिडा झाला केला का? कशाला आणायचा? तुला रोज कामाला जावं लागतं. राहून दे तुलाच नका मला. शानपणा करू नकोस. गप घ्यायचा आणि घरात ठेवायचा. मी आता ड्युटीवर चाललोय. सकाळी भेटू. हा चल. थँक्यू. आणि इकडं आता नसतो देत तुला मी. बरं जा तुला कामाला उशीर. अरे घरी ठेवू. आता आंब्याकडे चाललोय माघारायला. ठेव तू. काय रे? काही लोक कुठं होतं सकाळपासून? घरी पण जाऊन आलो. अरे तुझ्याकडे चालू तू. बरं ती जाऊ दे. ही बघ काय आणलंय तुझ्यासाठी. काय? शूज. अरे पण मला नाही आवडत ती. माहिती आहे मला, पण तुला घालावंच लागतील. पर्यायच नाही. का? अरे मला 8 नंबर बसत्यात. ह्यात 7 नंबर. तुला परफेक्ट बसत्याल. तू असं कसं काय केलं? ती जाऊ दे. बक्की घालून भारी बसत्याल तुला. अरे मग चल म्हातार वाट बघत असेल. येऊ का? चल बाय. बाय बाय बाय. दादा, ए दादा. काय रे तुझं काय आता? हे घे सॅक. माझ्या बर्थडेला गिफ्ट आलती. माझ्या मावशीने दिली. पार माझ्या ढुंगणापर्यंत येते. नाही लागा. तुझ्या बर्थडेचं गिफ्ट आहे ना, मी नाही घेऊ शकत. चॅक तर तुला घ्यावीच लागल. लहान मुलांना नाही म्हटलं देव रागवतो. आणि इकडे बेस्ट ऑफ लक बाबा. आमऱ्याने घेतलेला बूट घातला आणि मी घेतलेले कपडे अरे सॅक मध्ये ठेवलेत. डायरेक्ट उद्या मुहूर्तालाच घालणार आहे. चालतंय. चल बेस्ट लक. चल येतो बाबा. बापू आशीर्वाद दे. जा बेटा जा. गांव की इज्जत तुम्हारे हाथ में है. गांव की इज्जत? आराम से मत. बाय दादा. ए चल चल चल. जा जा. ए जा जा. बाय. चल बारक्या. बेस्ट लक. चल. हो चला. हॅलो. हां मॅडम. अहो मी ऑफिस समोर आलोय. ती ऑफिस बंद आहे. अहो अरे हो विजय, मी शूट मध्ये आहे. कालपासूनच शूट सुरू झालंय. आणि माझं काय झालं? अरे ते तू सरांशीच बोलून घे. आत्ता ते शूट मध्ये आहेत, पण संध्याकाळी नक्की तुला कॉल उचलतील. हा बरं चालतंय. चल ठीक आहे.
काल पहिला पगार झाला. अरे काय करावं कळतच नव्हतं. मग तू करतो तीच केलं. तू कसं स्वतःला वस्तू आणायच्या अगोदर आम्हाला आणतो तसा ड्रेस आणलाय बघ. काय लका कुठं गेलता? घरी पण जाऊन आलो. अरे तुझ्याकडे चाललो तू. बरं ती जाऊ दे. ही बघ काय आणलंय तुझ्यासाठी. काय? शूज. चॅक तर तुला घ्यावीच लागल. लहान मुलांना नाही म्हटलं देव रागवतो. बापू आशीर्वाद दे. जा बेटा जा, गांव की इज्जत तुम्हारे हाथ में है. गाव की इज्जत? हॅलो. हा सर. अरे सॉरी विजय, अचानक प्लॅनिंग चेंज झाला. प्रोड्युसर म्हटला माझ्याच मुलाला हिरो म्हणून घ्या, त्यामुळं तुला नाही बोलवलं. सॉरी यार सॉरी. पण माझ्या नेक्स्ट मूवीचा हिरो तूच असशील. हा चलो बाय. हॅलो सर ऐका ना प्लीज. हॅलो हॅलो हॅलो. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त.